नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी यूट्यूब चॅनल। झोपडपट्टी धारकांच्या हक्कासाठी परंड्यात एल्गार। परंडा तालुक्यातील झोपडपट्टी धारकांच्या न्याय्य हक्कासाठी आता लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत प्रशासनाला थेट इशारा देत गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर चालवू नका, त्यांना सातबारा व कायमस्वरूपी हक्क द्या, अशी आक्रमक भूमिका संघटनेने मांडली। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत परंडा तालुक्यातील अतिक्रमित झोपडपट्टी धारकांच्या ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। शासनाच्या नवीन नियमावलीनुसार सध्या तालुक्यात विविध भागांमध्ये झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण सुरू असून पात्र धारकांची माहिती संकलित केली जात असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली। पत्रकार परिषदेत प्रशासनाच्या कारभारावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी मालकी हक्क देण्यात यावा, पात्र नागरिकांच्या नावावर जमिनीची सातबारा नोंद करण्यात यावी। या पत्रकार परिषदेला राजाभाऊ शिंदे, अतुल सोनवणे, गोवर्धन शिंदे, दयानंद बनसोडे यांच्यासह तालुक्यातील अनेक नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर शासन निर्णय असा झालेला आहे की 2026 पर्यंत जी गायरान जी शासकीय निमशासकीय जमिनीवरचं अतिक्रमण आहे ती 100% हटवण्याचं काम ही शासन येत्या काळात करणार आहे। आणि ही अतिक्रमण जी केलेलं आहे ती अतिक्रमण जी काही धनधारक लोकांनी किंवा वाणी ब्राह्मणी किंवा मोठ्या लोकांनी केलेलं नसून सर्व गोरगरीब जनता दलित वर्ग त्या अतिक्रमणात भरडला जाणार आहे। म्हणून अतिक्रमणात पक्की घरे असतील, दुकानं असतील, त्यांचे अनेक व्यवसाय असतील किंवा गायरान शेत जमीन असेल, अशा लोकांनी ह्या झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून आपलं घर, आपली जागा, आपली जमीन वाचवण्यासाठी हा फॉर्म भरून देणे अत्यंत गरजेचे आणि आवश्यक आहे। तर ही आपलं या 2026च्या एंडपर्यंत आपलं घर वाचणार आहे, आपली जागा वाचणार आहे, आपली जमीन वाचणार आहे। जरी तुम्ही शासनाला, ग्रामपंचायतीला किंवा नगरपालिकेला टॅक्स भरत असाल, कर भरत असाल किंवा पानपट्टी, घरपट्टी, नळपट्टी, तर तुम्ही त्याच्यात फक्त भोगवटदार म्हणून तुम्हाला ती जागा, ती घर त्यांनी दिलेला असेल, उपलब्ध असेल, परंतु ती सातबारा जर नसेल तर ती 100% शासन ती हटविण्याचं काम करणार आहे। म्हणून सर्व गोरगरीब जनतेने, अतिक्रमण धारकांनी वेळेत सावध होऊन महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून हे अर्ज भरून देऊन आपलं घर, आपली जागा, आपली जमीन कसं वाचवण्याचा प्रयत्न करावा। आदरणीय भगवानरावजी वैराट साहेब यांचा स्वर्गवासी अजितदादा पवार यांना सक्रिय पाठिंबा असताना सुद्धा त्यांनी सतत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना वेळोवेळी विनंती करून हा उपक्रम त्यांनी त्यांच्या डोक्यात घालून हा शासनाच्या डोक्यात घालण्याचं काम आदरणीय सन्माननीय भगवानरावजी वैराट साहेबांनी केलेलं आहे। त्या अनुषंगाने त्यांनी असा निर्णय घेतला की 2026 पर्यंत जी लोक समजा गेल्या 10 वर्षापासून त्या जागेवर भोगवटदार म्हणून आहेत, अशाच लोकांचं अतिक्रमण ठेवता येईल आणि त्यांना सातबारा आणता येईल। तरी देखील ती आपल्याला त्यांना दाखवून दिलं पाहिजे की आम्ही गेल्या 20 वर्षापासून, 10 वर्षापासून, 25 वर्षापासून या जागेवर आम्ही आमचा उदरनिर्वाह, आम्ही आमचं दुकान, आम्ही आमचा व्यवसाय करत आहोत आणि त्या अनुषंगाने आम्हाला तुम्ही आमच्या सातबारा आणलं पाहिजे असं आपण ठणकावून येत्या 2 महिन्याच्या काळात मोठा महामेळावा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री, आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि आपले पवारताई यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली मोठा मेळावा साहेबांनी आयोजित केला आहे। आणि त्या मेळाव्यात आक्रोश मेळावा असा त्या मेळाव्याचा हे असून त्या मेळाव्यात ही फॉर्म आपण त्या मुख्यमंत्र्यांच्या हातात देणार आहोत आणि त्यांना सांगणार की आम्ही जेवढं फॉर्म भरल्यात ही आमची गोरगरीब जनता, गोरगरीब लोक काहीही करून तुम्ही सातबाऱ्यावर आणली पाहिजे असा क्रांतिवादी लढा आदरणीय झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानरावजी वैराट साहेब यांच्या माध्यमातून चालू आहे। तरी जास्तीत जास्त लोकांनी, अतिक्रमणधारकांनी आमच्याशी संघटनेशी संपर्क साधून ते फॉर्म भरून
आपली जागा जमीन घर वाचवावा ही सर्वांना कळकळीची विनंती आहे. कारण एकदा वेळ निघून गेली तर परत उपयोग होणार नाही. 2026 पर्यंत सरकार कुठलंही अतिक्रमण ठेवणार नाही याची पुरेपूर दक्षता घ्यावी. धन्यवाद. परंतु आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण शासनाला दाखवू इच्छितो की गेल्या 10 वर्षापासून 20 वर्षापासून किंवा 5 वर्षापासून 2 वर्षापासून या ठिकाणी अतिक्रमण करून आमचा उदरनिर्वाह करीत आहे. आम्ही आमचा व्यवसाय करीत आहे. ही शासनाला दाखवून तर दिलं पाहिजे. शासनाला काय माहिती की तुम्ही अतिक्रमण करून राहिलाय काय करून. परंतु आपण पुराव्याशी ह्या फॉर्मला शपथपत्रासहित आपल्या कागदपत्रासहित आपण जोडून ही फॉर्म आदरणीय सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांचा मोठा मेळावा घेऊन त्या मेळाव्यात आपण त्यांना सादर करणार आहोत. आता आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अशी किती संख्या निघेल बरं? अशी आता आम्ही 3 दिवस झाला दौरा करतोय. बऱ्याच ठिकाणी समस्या येतात. लोकांना ती ग्रामपंचायतीचा कर घेतली, टॅक्स घेतली, नळपट्टी घेतली, घरपट्टी म्हणून घेतली. त्यांना आठ सुद्धा दिलेला आहे परंतु ती लोक सातबाऱ्यावर नाही. तर असं आम्हाला वाटतं की आमचा स्वतःचा अनुभव सांगतो. आम्ही आमचं आठ असताना, आमची घरपट्टी असताना, नळपट्टी असताना न्यायालयाच्या आदेशाने खासापुरी गाव उद्ध्वस्त झालं. तिथं कुणी काही करू शकलं नाही. पण ही ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल किंवा राजकीय लोक असतील, ही मतापोटी ह्या लोकांना फक्त धीर देतात. पण ज्यावेळेस न्यायालयाचा आदेश येईल आणि अतिक्रमण हटाव येईल त्यावेळेस मध्ये कुणी सुद्धा येणार नाही. यांना उद्ध्वस्त झाल्याशिवाय यांना दुसरा पर्याय नाही. म्हणून ही फॉर्म भरून आपण जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरून आपलं घर कसं वाचता येईल त्या माध्यमातून आपण डायरेक्ट मुख्यमंत्र्यांपाशी मेळाव्यामध्ये ही फॉर्म आपण देणार आहोत. आता येत असतील किंवा ग्रामविकास अधिकारी असतील यांच्या मार्फत संदेश गेला आहे, त्या लोकांनी त्यांच्यापर्यंत कागदपत्र सादर केली आहेत का तुम्ही संघटनेमार्फत सादर करणार? आम्ही संघटनेमार्फत आम्ही 3 प्रती अर्ज करणार. आम्ही एक प्रत तहसीलदारला देणार, एक ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका नगरपालिका यांना देणार आम्ही. आणि ओरिजिनल प्रत ही आमच्या आदरणीय नेते भगवानराव वायरड साहेबांच्या हस्ते आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या स्वाधीन करणार आहोत. परांड्यात तुम्हाला चविष्ट जेवण हवंय का? चला तर मग या हॉटेल किनारामध्ये. येथे मिळेल स्वादिष्ट मटण ढवारा फक्त 250 रुपये, गावरान चिकन ढवारा 200 रुपये, किनारा मच्छी 200 रुपये, व्हेज थाळी 200 रुपये अनलिमिटेड. वाढदिवस, मीटिंग किंवा कार्यक्रमासाठी AC मीटिंग हॉलची खास सोय. जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल भाडे नाही. मंथली मेस स्वीकारली जाईल. पिंपरखेड रोड, परांडा. प्रोपरायटर आप्पा वारे. ऑर्डरसाठी संपर्क 8975210134. अश्विनी ब्युटी पार्लर. येथे रूप लावण्यमय होते, सौंदर्याला सुकुमारता येते. फेशियल, पेडिक्युअर, ब्लीच, मेकअप, हेअरस्टाईल, आयब्रो, हेअर कट. लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील. पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर, बस स्टँड जवळ, मंडई पेठ, परंडा. संपर्क 75 88 93 75 46.